हाय हॅलो नमस्कार. मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसांची नवीन सुरुवात. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल आणि मजेत असाल. चला तर आजचं आहे माझं मॉर्निंग रुटीन कसं असणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता वाजलेले आहे सकाळच्या 7 आणि मुलांना बघताना म्हणजे मी ॲक्च्युली खरंच लेट उठते, पण काही कारणामुळे ना मी काही रूमच्या बाहेर लवकर येतेच नाही, कारण छोटा बाळाला सोडून पण येता येत नाही. आणि ते सकाळी ना आज रविवार असल्यामुळे ना पटकन अशी आंघोळ करून घेतली. आणि आज रविवार असल्यामुळे डोकं धुण्यासाठी मला टाईम भेटतो, कारण त्यांना आज सुट्टी असते. त्याच्यामुळे आज मी म्हणजे फक्त रविवारीच धुते, कारण थंडीच्या दिवसात माझे केस वाळवणं मला खूप कठीण जातं. आणि सकाळी केस वगैरे धुतले आणि किचनमध्ये आले. किचनमध्ये म्हणजे ह्यांनी खूप लेट नाईट जेवण केलं होतं, त्याच्यामुळे भांडे पडले होते. आणि सकाळी दुधाचे भांडे पण घासायचे राहिले होते, म्हणून म्हटलं की आधी ते घासून घ्यावं. आणि ते एका साईडला दूध पण तापवलं होतं आणि बाळाच्या पाण्याच्या बॉटल धुण्यासाठी आणि दुधाची बॉटल धुण्यासाठी ते गरम पाणी केलेलं आहे. माझ्या व्हिडिओमध्ये गाड्यांचा आवाज येत असेल, कारण की मी आता ना थोडंसं असं बाहेर बसले आणि थोडं व्हॉईस ओव्हर देते, कारण की दूध पण सकाळी 6 वाजताच येत असतं. आणि म्हणजे गाई आणि म्हशीचं दूध असल्यामुळे मला तेच पातेले लागतात, कारण क्वांटिटी त्याची जास्त असते. त्याच्यामुळे त्याच पातेल्यामध्ये मला दूध टाकावं लागतं. आणि त्यांचेही ते पातेले पटपट घासून घेणार आहे. आणि इकडे सकाळी चहा तर पहिल्यांदाच लागत असतो. म्हटलं की आधी गरम चहा घ्यावा, कारण की चहा घेतल्याशिवाय आपला कोणाचा दिवस पण जात नाही. आणि तसंही आमच्या ह्यांना तर चहा काही जास्त आवडत नाही, पण मला जास्त चहा प्यायला आवडतो. त्याच्यामुळे सकाळी मला चहा घ्यायला आवडतो. चहा घेतलं की त्याच्या आधी मी गरम पाणी इथे करून ठेवलं होतं, कारण मला ते पहिला पण लवकर भेटत नाही, कारण लहान मुलांचं करताच मला टाईम होऊन जातो. तरी पण मी माझ्या स्वतःसाठी जसं जमेल तसं मला वेळ काढत असते. आणि मग ते मला ना सतत किचन असं क्लीन करायला आवडतं. आणि नाश्त्यामध्ये काय करावं हा विचार पडत असतो, पण काही करावं की नको, म्हणून मी म्हटलं की 2-3 बिस्किट घ्यावं. आणि आधी चहा वगैरे झाला, मग तिकडे गरम पाणी वगैरे घेऊन गेले. आणि मग इथे एका रूममध्ये अशी मस्त अशी बसले, थोडंसं गरम पाणी पिले. आणि इथे म्हटलं नाश्त्याला काय आज बनवणं होणार नव्हतं, त्याच्यामुळे आता इथं मी बसले होते घरामध्ये तिकडे हॉलमध्ये. आणि मुलांचंही खाऊन झालं होतं, त्याच्यामुळे मी इथे एकटीच रूममध्ये चहा आणि बिस्किट खात बसले होते, कारण की थोडासा पोटाला पण आराम मिळावा आणि आपल्याला थोडीशी एनर्जी राहावी, म्हणून मी काही ना काही खात असते. मग हे सर्व झाल्यानंतर लगेच देवपूजाची तयारी करायची, कारण की देवपूजा केल्याशिवाय तर काही करमत नाही. आणि घरामध्ये सकाळी म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरही मस्त वाटतं. आणि आपल्या घरात देवपूजा केली तर लक्ष्मी नांदत असते, असं माझं तर म्हणणं आहे. आणि आपण देवपूजा नियमितपणेच केली पाहिजे, कारण मला तर खूप करायला आवडते. तुम्हाला काय? मग इथे बघत असाल की आणि आमचं हे छोटंसं मंदिर आहे, कारण की शहरामध्ये अशाच प्रकारे मंदिर ठेवावं लागतं. आणि माझं बाळही छोटं आहे, त्याच्यामुळे माझे मंदिर असं मी वरती लावून ठेवलेलं आहे. आणि एका साईडला जो काही काच लावलेला आहे ना, त्याच्यावर आमची रोजचं सामान लावलेलं आहे. मग चला, इथे तर माझी देवपूजा झाली. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि मला ना मग इथे ते झाल्यानंतर लगेच मी किचन असे म्हणजे मग सुकवलेले कपडे काढले. आणि त्यानंतर इथे लगेच भांडे घासायचे होते, कारण की आज सकाळी ना म्हणजे सकाळी जी काही भांडे थोडेफार पडले होते ते पण घासून घेते, कारण की मी थोडे भांडे पडले की घासून घेत असते, कारण की इथे किचनही खूप छोटं आहे. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्याच्यावर एक पोलपाट पण बसत नाही, फक्त आपला पोलपाट एवढीच बसू शकतो, एवढीच तिथे जागा आहे बाजूला. मग आणि एका साईडला तुम्ही म्हणत असाल की तुझा व्हिडिओ का क्लिअर येत नाही, मी तुम्हाला सांगते माझ्या व्हिडिओमध्ये इथे बघा, ज्या साईडला मी उभी आहे ना त्या साईडून उजेड येतो. मोबाईल मी दुसऱ्या अपोजिट साईडला ठेवला, म्हणजे गॅसच्या ह्या साईडला ठेवले, त्याच्यामुळे एवढं काही उजेड येत नाही. मग इथे बघा दूध आणलं होतं आणि मी दूध पण ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि रात्रीची जी काही खिचडी होती ती पण काढून घेतली. आणि म्हटलं की आता हे दूध आमच्यासाठी वेगळं म्हशीचं आहे आणि मुलांसाठी मी गाईचं लावले, कारण की गाईचं हे दूध पचण्यासाठी पण हलकं असतं, त्याच्यामुळे मी इथं गाईचं दूध घेतलं. आणि इथे कसं गॅसवर म्हटलं की सकाळी नाश्त्याला काय करावं, म्हणून म्हटलं की रात्री जी काही खिचडी होती ती पण परतून घ्यावी. आणि ते तुम्ही म्हणत असाल की तू किचनला असं सारखं काय पुसत असते, कारण की ना मला ना थोडंही किचनवर घाण जमत नाही. आणि छोटंसं आहे त्याच्यामुळे ते मी व्यवस्थित मेंटेन करत असते. आणि एकाच हाताने घरातली पूर्ण कामे होत असेल तर ते खूप छान होतात. की आणि किचनमध्ये असं 2-4 जण असेल ना, खरंच किचनमध्ये गोंधळून जातं. त्याच्यामुळे मी पाहुणे आले तरी कोणालाच काही करून देत नाही, कारण मला स्वतःलाच एकटीला सर्व करायला आवडतं. आणि माझ्या घरी तरी मी स्वतःच सर्व काही करत असते. आई आल्या ती तरी म्हणजे प्रत्येकाची आई अशीच असते की ती मला इथं आले ना
ती एनी टाईम माझ्या किचनमध्ये असते, पण मला हे वाटतं की तिने हे करू नये, कारण की आपलं छोटंसं किचन आहे. आणि हे माझं किचन कसं वाटतं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण खूप छोटं आहे. चल मग इथं नाश्ता पण घेऊन गेले आणि आम्ही नाश्त्याला बसलो. आणि इथे मग दूध आणि बिस्किट होते आणि ते आता मी बाळाला खाऊ घायला जात होते. आणि किचनवरती ना मला सतत ना असं एक हात मारायला लागतोच. आणि इथे बघा आमच्या इथे ना 24 तास पाणी आहे, त्याच्यामुळे मला तर काही पाण्याची जास्त आवश्यकता नसते. आणि कारण मी आता तर थोडं आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून पाण्याचा वापर काय आपण जास्त करत नाही. आणि ते बघा, आणि तेवढ्यात माझ्या घरच्यांचा फोन आला आणि त्यांना बोलत बोलत ना एकदम दंग होऊन गेले. दूध इथे वरती गेलं आणि लगेच इकडे कपडे लावायची घाई होती. लगेच सकाळीच ते भांडे घासून झाले की लगेच इथे दूध वगैरे तापवलं. नाश्ता झाला की अजून भांडे पडले, कारण की छोटंसं किचन आहे म्हटल्यावर मला ना सारखे थोडे थोडे भांडे पडले की मी घासत असते. आणि ते मशीन लावायची पण माझी घाई सुरू होती, कारण की एकीकडे मशीन लावली, एकीकडे पीठ मळायला घेतलं. कारण की मला ना तसं केल्याशिवाय काही जमत नाही, कारण की नंतर एवढा काही टाईम भेटत नाही. त्याच्यामुळे ना मी म्हणजे 2-2, 3-3 कामं असे सोबत करत असते. मग इथं म्हटलं की आता आपण स्वयंपाकाला काय करा असं विचार करते. आज तर संडे होता, म्हटलं की म्हटलं आता लहान मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांनाही चपाती लागेल ना आणि आम्हालाही. आणि ते बघा आता माझं इथं पीठ मळायला चालू होतं आणि इकडे मुलंही खेळत होते. आणि आज आई आलते म्हणून हा व्हिडिओ मी आज काढू शकले, नाहीतर एकटीला एवढं काढायचं म्हणलं तर तुम्हाला इथपर्यंत असं पूर्ण व्हिडिओ काय बघायला भेटला नसता. पण हे कामं मी नक्कीच करते, तुम्ही म्हणू की व्हिडिओ पुरते करत असेल. कारण की बघा मी हे आणि जे काही पीठ होतं मळलेलं ते मी हे ताटणं असं खराब होईल ना, म्हणजे सुकून जातं, त्याच्यामुळे मी एका बाऊलमध्ये ते पीठ काढून ठेवलं. म्हणजे जसं मला लागेल तसे मी चपात्या बनवत असते आणि टाईम भेटेल तसा, कारण की 2-3 तासाने ते ताट असं हे होऊन जाईल म्हणून मी लगेच ते बघत बघत भांडेही घासून घेतले. मग इकडे घाई होते, आता मशीनला कपडे लावले, भांडे झाले आणि म्हटले लगेच कपडे सुकवायला टाकायला पाहिजे. आणि ते कपडे पण सुकायला टाकले. कारण आणि गॅलरी आमची खरंच खूप छान आहे. तिथे ना मला पावसाळ्यात आणि वातावरण पण खूप छान वाटतं, कारण की पाठीमागच्या साईडने पूर्ण हवा येते. मग लगेच ते कपडे वगैरे सुकवले. त्यानंतर म्हटलं की आता चपाती बनवावे, त्याच्यामुळे ते चपातीला सुरुवात केली होती. आणि ते गावरान गव्हाच्या चपात्या ते दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि छान, म्हणजे अशा बघूनच मन प्रसन्न होऊन जातं. आणि वासही खूप छान येतो. आणि एका साईडला भात टाकला आणि इथे बघा बाळाचा खाऊ बनवत होते. हे काही नाही, हे मी बाळाला खिमटी बनवली आणि मिक्स डाळीची खिमटी आहे. ह्याचा व्हिडिओ मी नंतर दाखवेल. आणि ते बघा का शेवटला मी झाडू बाळाला खाली टाकून काही झाडू मारणं होत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं झोक्यात टाका. पण काय तो झोक्यात पण उभा राहायला लागला, त्याच्यामुळे मी त्याला खाली टाकला आणि मोठ्या पोराला वरती बसवलं. मग झाडू वगैरे मारून घेतला सकाळचा, कारण की मला सकाळी 2दा-3दा झाडू मारावं लागतो. लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते कचरा करतात. मग झाडू मारल्यानंतर इथे लगेच मी फरशी पुसायला घेतली. आणि असा मोफ आहे त्याच्यामुळे ते मला व्यवस्थित जातं आणि कम्फर्टेबल वाटतं. आणि हा मोफची वॉरंटी 1 वर्षाची होती, म्हणून हा मोफ गालाचा आहे. तुम्ही पण हा मोफ नक्की घ्या. आणि सगळ्यात शेवट माझा मोफ फरशी पुसून झाल्यानंतर इथे बघा आधी मी मोफ असा स्वच्छ करून घेतला. काही जणांना ते मोफ स्वच्छ ठेवत नाही, त्याच्यामुळे ना म्हणजे मच्छर वगैरे होतात, त्याच्यामुळे ते चांगला धुतला पाहिजे. कारण मी त्याच्यामध्ये ना असं फिनेल वगैरे असं काही असेल ना ते टाकून धुत असते. आणि इथे बघा आता जे काय आपल्या किचनवर जो काही कपडा असतो हात पुसण्यासाठी, तोही मी म्हणजे मला ना थोडं टायमाने माझं दिवसात 2-3 कपडे भरतात, तसे मी धुवून टाकत असते. आणि मला तशी सवयच पहिल्यापासून आहे, कारण लहानपणापासून जसं आपल्या आईच्या घरी आपण करतो ना, तसंच आपल्याला सवय लागते की नवऱ्याच्या घरी गेल्या आपण करायची. आणि ते बघत असाल की सर्व बाथरूममधलं आवरून झालं आणि म्हटलं की शेवटला आता बाथरूम घासायला सुरुवात करावी. आणि मग इथे माझं बघा बाथरूमही स्वच्छ घासून झालेलं आहे. आणि कारण की सगळ्यात शेवटी मी फक्त बाथरूमच घासते आणि ते घासल्याशिवाय मला तर खरंच काही करमत नाही, कारण की घर आणि बाथरूम हे सर्व स्वच्छ असेल तरच बरं वाटतं. आणि हे मी डेली अशी रोजचीच कामं आहेत माझी, पण हे संडेचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि आपण रोजची रोज बाथरूम असं साफ केलं ना, कारण आपल्या आंघोळ करण्यामध्ये काही पाणी वरती उडून जातं ना, ते पण बाथरूमच्या बाजूच्या ज्या काही स्टाईल आहेत खालच्या साईडच्या त्या पण स्वच्छ राहतात. आणि त्याही पुन्हा येलोविश अशा पडत नाहीत, त्याच्यामुळे रोजची रोज आपण बाथरूम साफ केलं पाहिजे. आणि ती बघा असं छोटंसं अशी ही बकेट आहे ना, हे फक्त पाणी वगैरे टाकण्यासाठी. आणि 2-3 दिवसांना हा बाथरूममधलं टप वगैरे मी धुत असते. आणि इथे बघा बाथरूमही आवरून झालेलं आहे, तुम्हाला दाखवते. आणि ते सगळ्या शेवटी बाथरूम वगैरे आवरून झाल्यानंतर इथे आले होते हॉलमध्ये. इथे दुसरा तर बाळ आपलं खेळत होतं दुसऱ्या रूममध्ये, तोपर्यंत मी इथे छोट्या बाळाला झोपवायला आले होते.
आता मी ह्याला झोपवते आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आणि माझा आजचं डेली रुटीन संडेचं तुम्हाला खरंच आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.